शहबाज. बघूया कसा सामना करेल शहबाज. पहिला चेंडू आखुडत्या टप्प्याचा चेंडू. पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय गोलंदाज आप्पाकडून. आपण पाहिले स्टेप आउट झाला होता आणि शॉर्ट पिच लेन मध्ये आदळले गेले. पुढचा चेंडू या वेळेस फटका सजवलाय हवाईयात मध्ये आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार षटकार. फटका आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर प्रत्येक सामना 6 षटकाचा खेळवला जातो, परंतु 8 षटकाचा खेळला जातो. विकेट किपर मिस झालाय तिथे आणि धाव सुद्धा पूर्ण केली. म्हणजे पंचाचा इशारा अजून आलेला नाहीये. आलाय 22च्या रूपातली धाव आहे. ओके, लेग बाय 22च्या. एक धाव. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावर लागले गेलेत 7 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर शुभम संगनवर. स्ट्रायकर एंडला आता मात्र गजानन राठोड उर्फ चीता. स्लोअर वन चेंडूचा समाचार घेतलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 बॉन्स 2 बॉन्स सीमा पार चौकार. च्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते बिनबाद 11. 1-1-1 या 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 6 षटकाचा हा खेळ असणार आहे. अजून 30 चेंडूचा खेळ आहे. बघूया किती धावाचा डोंगर उभा करेल तामशाचा संघ, कारण हा सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरोच्या स्थितीमधला सामना आहे. डू ऑर डाय सामना. हा सामना रंगतदार होईल. आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग वाढताना. प्रेक्षक वर्ग या सामन्यासाठी हजेरी लावलाय. उन्हाचा पारा थोडासा कमी झालाय. गोलंदाजी मार्कवर विशाल. फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सीमा पार चौकार. पुन्हा एकदा शेहबाज तयार असणार आहे. मोठा खेळाडू आहे शेहबाज. क्रॉस बॅट फटका. गजानन राठोड कडून हात दाखवला गेला. याचा अर्थ असा की समोरचा चेंडू होता. फटका मात्र क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय शेहबाज कडून आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा शेहबाज तयार. पाळणा हलवतोय. यावेळेस फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये. गजानन आहे त्याच्या खाली आणि झेलबाद. शेहबाज बॅक टू पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार विशालने चांगली गोलंदाजी करतोय विशाल. आता विशाल आलाय. विशालच्या गोलंदाजीवर सामना करण्यासाठी विशाल
एका बाजूने हिमायतनगरचा विशाल आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय तामशा संघाचा विशाल. रंगतदार सामना आहे, डू ऑर डाय सामना आहे. पुढचा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलंय बिग 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 हिट षटकार. फुलटॉस चेंडू होता. पुढचा चेंडू विशालचा, पुन्हा एकदा विशालसाठी. यावेळेस लिव्ह केलाय. पंचाचा इशारा वाईट. अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा, 22. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय. विशालचा पुढचा चेंडू विशालसाठी. यावेळेस आखुडत्या लेनचा चेंडू, फटका तर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. 23 धावा धावपलकावर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. विशाल गोलंदाजी करतो. आता स्ट्रायकर एंडला आहे तो चीता गजानन राठोड. दोन्ही संघ अतिशय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप सेन्सिअरली सामना खेळतात, कारण त्यांना माहिती आहे हा सामना जिंकणं किती महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये जर राहायचं असेल. चीता चीता ऑन फायर. चेंडूला पाठवलंय सीमा पार. 1 बाउन्स चौकार. धावा होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 2 षटकांनंतर 26 धावा होत्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तामशा संघाच्या 2 षटकांनंतर 27 धावा आहेत. काय योगायोग आहे. वाटचाल एका धावेने पुढे आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकावर लागले गेलेत. गोलंदाजी मार्कवर शुभमला पाचारण केले. कर्णधाराने एक आशा दाखवली आणि एक जिम्मेदारी दिली तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शुभमला. आणि स्ट्रायकर एंडला बिग मॅन बिग हिटर विशाल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना पाहतोय आपण, कारण पॉवर प्लेचे निर्धारित 2 षटक संपलेले आहेत. प्रेक्षक वर्ग थोडस बाजूला, नॅशनल हायवे आहे त्यामुळे स्वतःची जीवितवाची जबाबदारी घ्यायची आपापली. पुढचा चेंडू बिग 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 हिट षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खतरनाक षटकार आहे भाऊ. या फलंदाजामध्ये भरपूर ताकद आहे, परंतु ताकदीचा कमी आणि नजाकत पाहायला मिळाली. काय फटका मारलाय. स्टेटच्या दिशेने घुटना टेकून षटकार मारलाय. पुन्हा एकदा शुभम धावतोय विशालसाठी. चांगला लिव आणि पंचाचा इशारा वाईट. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावपलकावर लागले गेले. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक सन्मानजनक स्कोर कडे जाताना आपण पाहतोय सद्गुरूचा तामशाचा संघ, परंतु हिमायतनगर संघाकडे सुद्धा ती फलंदाजी आहे. पुढचा चेंडू शुभमचा. पुन्हा बॅटचा एज लागलाय आणि चेंडू जागेवरच थांबलाय. आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू, म्हणजे प्रयत्न चांगला होता. आकुडत्या लेनचा चेंडू क्रॉस बॅट फटका खेळून स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय, परंतु बॅटचा इनर एज लागून चेंडू जागेवरच स्थिरावलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी, चांगला कमबॅक. विशाल तयार आहे. शुभम गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू आणि चेंडू हवाई यात्रा करतोय सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार.
धावतोय. पुन्हा एकदा सोडलाय, परंतु यावेळेस पंच जागेवर थांबले. नाही, पंचाचा डिसिजन, लास्ट डिसिजन विशाल भाऊ, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो आणि आय होप की तुम्ही करणार आम्हाला सहकार्य. पुढचा चेंडू मारा, चेंडू हव्यामध्ये, शुभम त्याच्या खाली आलाय आणि झेल. शुभम सुंदर झेल. विशाल बॅक टू पवेलियन. गोलंदाज प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता तो फलंदाज करण. षटकार किंग खूप दूर टाकलाय, खूप दूर टाकलाय आणि पंचाचे दोन्ही हात समांतर. धाव वाढली, एक अवांतर. एका धावेनेशी धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकावर लागले गेले आहेत ते 41. 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. शुभम धावतोय, पुन्हा खूप दूर टाकलाय आणि पुन्हा पंचाचा हात समांतर. अजून एक धाव वाढली, अवांतर. काय रंगतदार सामना आहे, फुल टेन्शनचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूने तर पाहिलं तर खचाखच भरलेलं मैदान. भरपूर प्रेक्षक वर्ग या सामन्यासाठी उपस्थित आहे, कारण महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हॅट्रिक, व्हाईट बॉलची हॅट्रिक इथे पाहायला मिळाली. पारितोषिक दिलं जातं विकेटसाठी, षटकारासाठी. गोलंदाजाला हॅट्रिक साठी कोणी पारितोषिक देईल का? पण खूप कमी वेळा पाहतो की हॅट्रिक वाईटची खूप कमी होते मैदानामध्ये, परंतु ते काम करून दाखवले शुभमने. बघूया शुभम करणसाठी पुन्हा एकदा नाही. हा, ओव्हरची समाप्ती निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेलेत 43 धावा. 43. चला लवकर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. धावसंख्या ठीक आहे, एवढी काय मोठी नाहीये, एवढी काय छोटी नाहीये, परंतु ज्या सामन्यासाठी, या सामन्यासाठी जी आवश्यकता असती ते काम अद्याप तरी केलंय सद्गुरू तामसा संघाने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. शुभम आप्पा आलाय, गजूने चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मारुती पोहोचलेला नाहीये आणि गजूला मिळाली आहे संधी. या संधीचं सोनं करेल का हा हिरा? गजानन झेल सुटलाय, संधी मिळाली आहे. कारण अगदी आपण जर पाहिलं तर 38 सर्कलवर उभा होता मारुती. प्रयत्न चांगला होता झेल घेण्याचा. जीन्स पॅन्ट परिधान करून खेळतोय मारुती. थोडस अवघड असतं, कठीण असतं पळणं. पण येणाऱ्या संघांना, सर्व संघांना सूचना आहे की आपण ट्रॅक पॅन्टनी मैदानात उतरायचंय. सर्व संघ या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करतील. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस. विष्णू आहे तिकडे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आणि तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली विष्णूकडून. म्हणजे 2 चेंडूवर 2 धावा या षटकामध्ये. मागच्या षटकाचा जर विचार केला तर मागच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 चेंडूवर केवळ 2च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या शुभम आप्पाकडून. चांगली गोलंदाजी. आता गजू आहे स्ट्रायकर, एंडला बघूया. क्लीन बॉल, यू मिस आ हिट, दांडी 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 गुल. गजू बॅक टू पवेलियन. शानदार
अजय अजय याचा आपण जर बघितला तर अप्पर हँड जे आपण पाहिला तो लोअर साईडला असतो आणि लोअर हँड जो आहे तो आपण अप्पर हँडला पाहतोय. फलंदाज वेगळीच फलंदाजीची शैली या फलंदाजाची. दूर टाकलाय, खूप दूर टाकलाय, पडल्याच्या नंतर अधिकच दूर गेलाय आणि वाईटचा इशारा पंचांचा. रंगतदार सामना, शांत वातावरण, क्रिकेटसाठी अगदी पोषक असलेलं वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय आणि त्या दरम्यान होणारा हा आजच्या दिवसाचा महत्वाचा सामना. फुलटा चेंडू चांगला खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि मिस फील्ड. चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे त्यांनाच प्रॉब्लेम होईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला निर्दोष स्वरूपात. लवकर खेळवायचंय कारण हिमायतनगर संघ आपल्यालाच उशीर होईल आणि कमिटीकडून आदेश आलाय की सामना आजच खेळवलेला जाईल. म्हणजे बॅड लाईट झालं तर आम्ही उद्या येणार परवा येणार असं काही जमणार नाही. सामन्याचा निकाल आजच लागेल असा आदेश आहे कमिटीचा. पुढचा चेंडू शुभमचा, फुल टॉस आणि पंचाचा इशारा आलाय वाईड. वाईड आहे आणि धाव वाढली. धावसंख्येचा जर विचार केला तर आमचे स्कोर दादा किती? 51. पुन्हा एकदा फुल टॉस समोरच्या दिशेमध्ये खेळलाय आणि विशालचा सुंदर झेल तिथे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या आहेत. 51 धावा, अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या गोलंदाजीची धुरा संघ नाही कोणाकडे देतील, पण पाहतोय टायगर टायगर पाहतोय बॉलिंग मार्कवर. टायगर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा धाव पलकावर लागल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातो. वेळ घेताय हिमायतनगरचा संघ, त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच होईल. या गोष्टीकडे थोडस लक्ष द्या कारण बॅड लाईटचा कोणताही इश्यू इथे चालणार नाहीये. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आम्हाला आदेश आलेले आहेत की सामना आजच खेळवायचा आहे. एनी हाव कंडिशन. पुढचा चेंडू प्रदीपचा, मारलाय, फटका मारलाय करणने. एकच धाव. एक धाव. प्रदीपचा पहिल्या चेंडूवर एक धाव पाहायला मिळाली. आता सोहेल असेल. आकुडत्या लेनचा चेंडू, नाही निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय प्रदीप धुमाळे. दुधड गटातील टायगर म्हणला जाणारा हा गोलंदाज प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस दिमागदार फटका आणि चेंडूला केवळ दिशा दाखवली आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. काय 2 धावा. दोन धावा आहेत. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे आणि 2 धावा पंचांचा इशारा असणार आहे. पुन्हा प्रदीप धावतोय, टायगर धावतोय सोहेल साठी. सोहेलने फटका तर मारलाय, चेंडू हवेमध्ये आणि अगदी सोपा झेल. बॅट. अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय
तर थोडीशी कमी धावसंख्या दिसते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मिस झाला. षटकाची समाप्ती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धाव फलकावर लागले गेले ते 56 धावा. टायगरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चांगली गोलंदाजी केली टायगरने. एक पार्ट टाइम गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. चांगली फलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी केली. या चषकामध्ये जर विचार केला तर आमदार चषक 2025 मध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे टायगर कडून. विशाल शेवटचा चेंडू, शेवटचा षटक, फुलटॉस आणि षटकार. बापरे, धुवाधार हा विशाल पुन्हा एकदा धावतोय करणसाठी. मारलाय करणने पुन्हा एकदा आणि यावेळेस आप्पाचा प्रयत्न, फ्लॅट 6. काय फलंदाजी आहे. वा रे पट्या. करण आंबाला, तामशा संघाचा करण आंबाला म्हणून ओळखला जाणारा फलंदाज. अर्धापूर बायपास प्रोप्रायटर फलंदाज करणने काय फलंदाजी करतोय हा वाघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. कार्य फलंदाजी आहे भाऊ. षटकार. फटका असा धुवाधार. साठी फुलटॉस आणि चेंडू 1 बॉल सीमा पार चौकार. भिडू गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. संपुष्टात आणल्यासारखं काम केलंय हिमायतनगर संघासाठी विशालच्या या षटकाने. मी अगोदरच सांगितलंय, वाघासमोर घास गाय, वाघासमोर मांस, गाई समोर घास आणि करण समोर फुलटॉस नाही टाकायचा भाऊ. फुलटॉस हे बघा अगोदरच सांगितलंय आणि चेंडू सीमा पार षटकार. धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. या षटकामधले सर्वात महागडी ओव्हर. 4 षटकार आणि 1 चौकार आणि शेवटचा चेंडू. आणि बाद. शेवटच्या चेंडूवर बाद म्हणजे एकूण धावसंख्येचा जर विचार केला निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर बॉल 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 85 85 क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा शेवटचं षटक मात्र माना उंचावून मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी निर्भर केले तामशाच्या संघाला. लवकर फिल्डिंग लावा.
पहिल्या चेंडूवर प्रहार तुटून पडलाय राहुल जीवो आणि चेंडूला पाडलंय सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खतरनाक खतरनाक षटकार. राहुल जीवो जीवो दे दनादन षटकार. पहिल्या चेंडूवर तुटून पडलाय, प्रहार केलाय. पुढचा चेंडू ब्रिजमोहन शर्माचा. यावेळेस बॅटचा एज लागलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये. राहुल जीवो बॅक टू पवेलियन. भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या अगोदर एक सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता महाराजाने. राहुल जीवनेच मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवर बाद केलं होतं. आणि आताही आपल्याला तेच पाहायला मिळाले, दुसऱ्या चेंडूवर बाद केले. वा योगायोग. पहिला विकेट गारद झालाय. राहुल जीवो एक मोठा खेळाडू होता, बिग हिटर मानला जात होता आणि तेवढाच मोठा बिग हिटर अजूनही एक मैदानाच्या आतमध्ये मारुती यांना. गोलंदाजी मार्कवर महाराज. आखुडत्या लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय महाराज या गोलंदाजाकडून. काय गोलंदाजी होती, दिमाखदार गोलंदाजीचं प्रदर्शन ब्रिजमोहन शर्मा महाराज यांच्याकडून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू महाराजचा. मारलाय, फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे गजानन राठोड आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. या एका धावनेची धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावर 7 धावा, 86 धावाचा पाठलाग करतोय. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय. शुभम आप्पा मोठा फलंदाज आहे. संघ थोडा अडचणीत सापडलेला आहे कारण राहुल सारखा फलंदाज बाद झालेला आहे. या चषकाचा जर विचार केला तर मोठी कामगिरी करू शकला नाही राहुल. पुढचा चेंडू महाराजचा शुभम साठी. फटका मारलाय, काय सुंदर फटका पाहायला मिळालाय आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे जाकीर पटेल यांचं. आणि केवळ 2 धावा, जिथं 4 धावा होत्या तिथं केवळ 2च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या जाकीर पटेल यांच्याकडून. चला लवकर खेळवायचं आहे. पंच या गोष्टीकडे थोडस लक्ष असू द्या की सामना लवकर खेळवायचा आहे. वेळ न लावता सामना खेळवायचा आहे. बालाप्रसाद जाधव विनंती आहे. पुढचा चेंडू ब्रिजमोहन शर्माचा शुभम साठी. हे कोणता चेंडू आहे भाऊ? वेगळा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि चेंडू सीमा पार गेलाय. पंचाचा इशारा येणं बाकी आहे. चौकार. डीप होणारा चेंडू होता आणि चौकार प्राप्त केलाय. भिडू दे साऱ्या गगनात लल तामसा संघाच्या 13 धावा आहेत. हिमायतनगर संघाच्या म्हणजे 2 धावेने पुढे आहे हा संघ. चला वेळ नका करायचा आहे. अंकित भाऊ, बाला भाऊ तुम्हीच एकदा सांगून घ्या. अंकित धावतोय मारुतीसाठी. महत्वाचा सामना आहे. पहिल्या चेंडूवर बॅटचा टॉपेज लागलाय आणि घोषांकित क्षेत्राकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा आहेत का?
पंच चेक करतायत. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं जर बॅनरला लागलं तर 2 धावा असतील आणि बाकीच्या पळून काढायच्या आहेत. डिक्लेअर 2 धावा. ओके, लाकडाच्या मागे आहे तर डिक्लेअर 2 धावा. हा, आणि पुन्हा चालणार नाही भाऊ. शुभम भाऊ, आप्पा, बाउंड्रीला जर त्या मागे जर लागला तरच 2 असतील, अन्यथा 3 काढू शकता तुम्ही. येणारे सर्व संघ यांना सांगू इच्छितो की डिक्लेअर झोन मध्ये जर लागला, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, बॅनर किंवा त्या साईडला जे लावले गेलेले आहेत तिथे जाऊन चेंडू आदळला तर 2 धावा असतील. चांगला चेंडू. चला अंकित भाऊ, आपण बॉलिंग मार्कवर जायचे. बाला भाऊ, एक आदेश आलाय तिकून, अंकित भाऊला सांगा म्हणे. पुढचा चेंडू फुल टॉस आणि लेग साइडच्या दिशेने गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा एकूण. बॅट आहे का? ओके, लेग बाईज आहे. काय बॅट, काय बॅट नाही. 2 धावा आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू चांगला हेलिकॉप्टर फटका खेळलाय तिथे. अजय क्षेत्ररक्षक, रन आउटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु नाही. धाव पूर्ण केली. चला लवकर सामना खेळायचा आदेश येतोय कमिटीकडनं, वेळ करायचा नाहीये. बाळदा, पुढचा चेंडू अंकितचा. शुभम आप्पा एक चांगला दर्जेदार फलंदाज आहे. मारलाय, फटका मारलाय आणि चेंडूला पाठवले सीमा पार चौकार. बॉल फेकून द्या विशाल भाऊ. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. एक चेंडू राहिलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळालाय. अजय तिथे पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड आणि एक धाव. या एका धावेनेशी धावसंख्येचा जर विचार केला तर निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव पलकार लागले गेलेत. लवकर षटक टाकायचंय पुढचं. गजानन राठोड येतात गोलंदाजी मार्कवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव पलकावर लागले गेलेत. 86 धावाचा पाठलाग करतोय हिमायतनगरचा संघ. लवकर सामना खेळवायचा आहे. मी अगोदरच सांगितलं होतं की आयोजन कमिटीकडनं आदेश आलाय की सामन्याचा रिझल्ट आजच होईल. बॅड लाईट कोणतेही कारण चालणार नाही, त्यामुळे सामना लवकर खेळवायचा आहे. क्षेत्ररक्षण सजलं गेले. पुन्हा एकदा आप्पा तयार आहे. षटक संपलेला आहे, म्हणजे पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत. क्लीन बोल्ड. शुभम आप्पाने क्लीन बोल्ड केलं होतं गजानन राठोडला आणि गजानन राठोडने क्लीन बोल्ड केलंय शुभम आप्पाला. चीता आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट. कारण मारुती अण्णा पळून धावसंख्येवर विश्वास ठेवत नाहीत. चला दुसरा बॉलर अंपायरच्या मागच उभा करायचा.
दुसरा बॉलर अंपायरच्या मागेच उभं करा. ओव्हर संपली की त्याच्या हातात बॉल द्यायचा. पुढचा चेंडू. काय ब्लॉक होलचे चेंडू वारंवार पाहायला मिळत आहेत गजांकडून. शेहबाज खान यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि एक मोमेंटम मिळाला तो म्हणजे फलंदाजी करणच्या फलंदाजीने. काय फलंदाजी केली करणनी. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. जुनेद आहे त्याच्या खाली. जुनेद नाही सोडणार. चांगला क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. चला लवकर बॅट्समॅन लवकर यायचे. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट. प्रदीप धुमाळे जातोय. टायगर मैदानाच्या आतमध्ये धावतोय. टायगर आलाय फलंदाजीसाठी. एका बाजूने पाहिलं तर टायगर आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर चीता. टायगर आणि चीता या दोघांची लढत आहे. हिमायतनगर संघाचा टायगर जिंकेल का तामशा संघाचा चीता जिंकेल. धावतोय चीता. आलाय समोर येऊन फटका. जुनेदकडे चेंडू जातोय. जुनेद मात्र 2 धावा. हा नाही नाही आमचे मारुती अण्णा आहेत. मारुती अण्णाचा 1-2 धावेवर विश्वासच नाही. मोठे फटकेबाजी करतात परंतु अद्याप तरी त्या प्रकारची फटकेबाजी अद्याप पाहायला मिळाली नाहीये. मारुती चव्हाण मोठे खेळाडू आहेत. राहुल जिओ आणि मारुती अण्णा या संघाचे 2 मोठे फलंदाज आहेत परंतु मारुती अण्णा अद्याप तरी खेळू शकले नाहीयेत. प्रयत्न होता फटका मारण्याचा आणि पंचाचा इशारा म्हणजे कॅच होती असं समजायचं का हा झेल होता. बॉल किती झाली. नाही बॉल राईट आहे. ओव्हर झाली. चला अंकित भाऊ लवकर यायचंय. पळत या अंकित भाऊ. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे सुरू करा लवकर. गोलंदाजी मार्कवर अंकित आहे. स्ट्रायकर एंडला टायगर. फुलटा चेंडू फटका मारला. क्षेत्ररक्षक जाकीर पटेल आहेत. काय क्षेत्ररक्षण आहे भाऊ. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. या दोन्ही फलंदाजाचा जर विचार केला तर हे दोन्ही फलंदाज पळून धाव संख्येमध्ये विश्वास ठेवत नाहीत. पुन्हा एकदा पॉवरफुल फटका आणि चेंडू सीमा पार. षटकार टायगर एनफॉर्म. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. शेहबाज यांच्याकडून कानमंत्र दिला जातोय कारण सामना अजून संपलेला नाही. टायगर अभी भी जिंदा आहे. मारलाय टायगर आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. पाहायला मिळाली होती त्या प्रकारची फलंदाजी जर टायगर कडून पाहायला मिळाली तर चित्र बदलू शकते. यावेळी चांगला चेंडू दूर टाकलाय फलंदाजापासून. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. टायगर कडे क्षमता आहे पण नॉन स्ट्रायकरला पाहतोय मारुती अण्णा त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. पुन्हा एकदा स्लो रन आणि पॉवरफुल हिट. षटकार. बॉल फेका. पर्यंत आहे मॅच अजून ऑन आहे. माराय टायगरने. क्षेत्ररक्षक काय क्षेत्ररक्षण आहे.
सुंदर क्षेत्ररक्षण बाला प्रसाद जाधव, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. चेंडूला अडवलंय आणि एकच धाव. आता 12 चेंडू मध्ये काढायचे आहेत 41 धावा. 12 चेंडू आणि केवळ 41 धावा. ज्या प्रकारचे षटक जर आले तर चित्र बदलू शकते. आता मात्र जर विचार केला हिमायतनगर संघ तुम्हाला किती महागात पडले शेवटचं षटक याचा विचार करा. कारण 12 चेंडू मध्ये 41 काढायचे आहेत. 29 धावा. पुढचा चेंडू टायगर. चित्याने टाकलेला टायगरला चेंडू आणि जाऊन आदळायला लागलाय. एवढं लागल्यानं काहीच होत नाही टायगरला. टायगर टायगर भाऊ अगर लगे येतो लगाव टायगर बॉम्ब. चिता धावतोय टायगर साठी. पुढचा चेंडू पलटास. टायगरने मात्र पॉवरफुल फटका मारलाय. अजय आहे तिथे. फलंदाज मात्र एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करत नाहीत. 2 धावा जिथं होतील तिथे एकच धाव घेतात. शेवटच्या षटकामध्ये 29 धावा गेल्या त्याचा विचार करा. मारुतीसाठी टाकलेला चेंडू पायावरती जाऊन आदळला. 1 धाव पूर्ण केली आणि पंचाचा इशारा अजून आलेला नाहीये. हा लेग बायची धाव असणार आहे. पुन्हा गजानन राठोड धावतोय टायगर साठी. चीता वर्सेस टायगर. मारलाय टायगरने. शेहबाज आहे तिथे. आलाय मांजरासारखा धावून आणि अडवले. एकच धाव. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 48 धावा. 48 धावा धाव पलकावर लागल्या गेलेत. मारुती अगोदर स्टेप आउट झालाय आणि चांगला फटका. केवळ दिशा दिली आणि चेंडूला पाठवले सीमा पार. 1 बाउन्स चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराबरोबर अर्धशतक पूर्ण झाले संघाचं. पुन्हा एकदा धावतोय गजानन. दिशा देण्याचा प्रयत्न तिथे परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. ओव्हरची समाप्ती. आता मात्र 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत. 6 चेंडू मध्ये केवळ 34 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. 6 चेंडू आणि काढायचे आहेत ते केवळ 34 धावा. गोलंदाजी मार्कवर जाकीर पटेल. टायगरने मारलाय फटका परंतु क्षेत्ररक्षक बाला प्रसाद जाधव आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. भाऊ आरामशीर आडवा बर. एकच धाव. जाकीर पटेल धावतायत मारुतीसाठी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जाकीर पटेल यांची. कारण अगोदरच्या सामन्यात जर विचार केला तर मागच्याही सामन्यात सुंदर गोलंदाजी. संघाला 20 धावा काढायच्या होत्या. ते डिफेंड केल्या या गोलंदाजाने. तोच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन जाकीर पटेल. म्हणजे संघाने जे विश्वास दर्शवला या गोलंदाजावर त्याला साजेशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जाकीर पटेल या गोलंदाजाकडून. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. पुढचा चेंडू मारुतीसाठी. यावेळेस पॉवरफुल फटका बाला प्रसाद जाधव यांच्या हातामध्ये. सुंदर झेल. मिळाली शानदार भेट ही आहे उद्या होणार आहेत तगडे मुकाबले. या स्पर्धेमधले मोठे संघ तगडे मुकाबले आपल्याला पाहायला मिळणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये. बी ग्रुप. पुढचा चेंडू जाकीर पटेलचा सिरीजसाठी.
फुलटॉस चेंडू, फटका खेळलाय जुनेद आहे तिथे आणि 1 धाव. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. स्कोरर आमचे दादा 54, 54. टायगर अभी भी जिंदा आहे. शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडू आणि या बरोबर क्वालिफाय झालेला दुसरा संघ म्हणजे सद्गुरु तामसा 11. कॉंग्रॅच्युलेशन सद्गुरु तामसा. चला स्टंप आणायचे आहेत पंच, ते स्टंप आणायचे आहेत, बॉल आणायचे आहेत. हा यालो उद्या